बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता। हे बघा, संध्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आपल्याला करायची ही ज्वारीची उसळ। त्याच्यासाठी मी ही एक वाटी आणि हे हाफ वाटी असे मी ज्वारी घेतलेली आहे आणि हिला स्वच्छ धुवून काढायची आणि रात्रभर भिजू घालायची। तर मग मी हे रात्रभर भिजू घातलेली आहे। हे बघा, आणि हे काही कडक आहे खूप, हे काही भिजत नाही आहे लवकर। हे बघा, दोन दोन तुकडे होत आहे ना खाणं। हे बघा, हे असे खूप कडक आहे असते हे काही भिजत नाही लवकर। तर आपण ना ठेवलंय याच्यात पाणी, कुकरमध्ये पाणी ठेवलंय आणि याच्यामध्ये टाकू आपण मीठ। हे बघा, हे मीठ टाकते मी थोडंसं। हे बघा, मीठ टाकलं। आता हे ज्वारी आपण हिच्यात शिजायला टाकून देऊ। हे जास्तच झाली, हे तुम्ही सांभाळूनच टाका व्यवस्थित। मी जरा 1.5 वाटी टाकली, मला वाटलं की, पण ते फुलून आले खूप वर आणि त्याच्यामुळे ते जास्त झाले। तर हे बघा, मी एवढी टाकलेली आहे आणि एवढी राहू देते। हे जास्त होईल, मग संपणार नाही, वाया जाईल। त्याचे डोसे करून टाकेल। याच्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकू आपण, म्हणजे ते ज्वारी शिजायला पाहिजे। थोडंसं तेल टाकून देऊ। हे बघा, पाणी पण मी जास्तच ठेवलं कारण ते ज्वारी शिजायला पाहिजे। याच्या चांगल्या 7-8 शिट्या करून देऊ आपण। हे बघा, तेल टाकलं थोडंसं आणि आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊ। हे उकडलेलं आहे, पाणी मी केव्हाच ठेवलेलं होतं। हे बघा, उकडते। आता आपण झाकण लावून घेऊन याच्या चांगल्या 7-8 शिट्या करून घेऊ। हे बघा, 1 शिटी फुल गॅसवर आणि 6 शिट्या कमी गॅसवर। 1 शिटी झाली की मी गॅस कमी करून देईन आणि मग 6 शिट्या घेईन। चांगलं शिजू देईन, कुकर थंड होऊन देईन, मग तुम्हाला दाखवते। याच्या जवळजवळ 8 शिट्या केल्या मी। 8 शिट्यांमध्ये हे छान उकडलेलं आहे। हे बघा, छान झालेलं आहे। हे बघा, मस्त झालेलं आहे। आणि हिच्यात पाणी पण नाही आहे। हिच्यात जर पाणी राहिलं ना तर तुम्ही ते गाळून घ्यायचं चाळणीमध्ये। हिच्यात काही पाणी नाही आहे म्हणून मी काही गाळत नाही। एवढं पाणी याला लागणारच आहे। तर आपण कढई ठेवली आहे, कढईमध्ये टाकू आपण मोहरी। कढईमध्ये तेल टाकलं आहे, त्याच्यात टाकू मोहरी। गरम होऊ द्या। याच्यात टाकू आता कढीपत्ता। याच्यात टाकू कांदा। याला थोडंसं होऊ देऊ कांद्याला, जास्त लाल होऊ द्यायचा नाही। याच्यात टाकून घेऊ या हिरव्या मिरच्या कापल्या आहे बघा, या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ। आता हे झालंय बघा छान। आता आपण याच्यात टमाटर टाकू।
आपण ज्वारी शिजताना त्याच्यात मीठ टाकलं होतं. आता याच्यात टमाटर होण्यासाठी थोडंसंच अगदी मीठ टाकू आपण. याच्यात मिठाची काही आवश्यकता नाही, पण हे टमाटर शिजलं पाहिजे म्हणून. हे छान झालेलं आहे टमाटर पण. आता आपण काय करू, याच्यामध्ये थोडं तिखट टाकू. हे बघा, हे 2 चमचे तिखट टाकले, छोटे छोटे चमचे आहे. आणि हे 1 चमचा हळद टाकली, हे बघा. आणि हे 2 चमचे जिरेपूड आणि हे 1 चमचा 2 चमचे धनेपूड आणि 1 चमचा जिरेपूड हे असं टाकलं मी याच्यात. आणि हे छान परतून घेऊ. जळू द्यायचं नाही आहे. तरी पण माझा कांदा थोडा करपला. हे कांदा जळू नाही द्यायचा, म्हणजे ज्वारीमध्ये उमटणार नाही तो. आता हे टाकून घ्यायचं याच्यात. हे बघा, असं छान हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं मस्त. छान लागते, तुम्ही करून पहा. मी एक वेळा अगोदर करून पाहिला, खाऊन पाहिला आणि मगच हा तुम्हाला दाखवते. पण याला शिजायला फार वेळ लागतो. रात्री मी ज्वारी भिजत घातली तरी पण शिजायला वेळ लागला. मस्त लागतो आणि पौष्टिक असतो. डायबिटीजच्या लोकांसाठी खूप चांगला असतो. मुलं अशी पण ज्वारीची भाकर खात नाही, तर त्यांना असं करून द्या. शाळेतही डबा दिला तरी चालता, ज्याला आवडत असेल त्याला. थोडंसं घरी करून पहा अगोदर, मुलांना आवडते का पहा, नंतर शाळेत डबा द्या, नाहीतर राहतील मुलं उपाशी. हे खूप छान होते, पण मुलांना आवडते का नाही काय माहिती. आता हे 2-3 मिनिटं झाकून ठेवायचं आपण. मस्त 2-3 मिनिटं झाकून ठेवायचं आणि छान होते ज्वारीची उसळ. पुढे 2 मिनिटं. हे बघा, आणि उडू बारीक गॅसवर. हे बघा 2 मिनिटं झाले. आता आपण उघडलं आहे आणि आता आपण छान हलवून घेऊ याला. गॅस बंद करून देऊ. याच्यामध्ये कोथिंबीर टाकू. तुम्ही करून पहा, खाऊन पहा. हे बघा, ही ज्वारीची उसळ आहे. मी कशी बनवली तुम्हाला माहिती आहे. हे उसळ इतकी छान आणि अप्रतिम झाली आहे. ही खूप पौष्टिक असते आणि हे मुलांना पण खाऊ घाला, तुम्ही पण खा. आणि ही उसळ जर तुम्हाला आवडली, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का.